तर सध्या सगळीकडेच गॅसचा अशा प्रकारे तुटवडा आहे आणि इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये फार्मा उद्योगाला एक मोठा फटका बसताना दिसतोय। वाळूज MIDC मध्ये 78 फार्मा उद्योग आहेत आणि त्यापैकी जवळपास आता 60% उद्योग गॅसच्या अभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। तर काही उद्योग आता पुरते बंद सुद्धा पडलेले आहेत। वाळूजच्या खोकल्याचं सिरप बनवण्याची औषधी कंपनी आहे आणि झी24 तासची टीम या ठिकाणी पोहोचली तेव्हा तिथं अत्यंत भीषण अशी अवस्था होती। 1 लाख बॉटल रोज बनवणारी ही कंपनी आज अवघे 5000 बॉटल बनवते। उद्या हेही होणार नाहीये। सध्या 11 लाख बॉटल ऑर्डर या पेंडिंग आहेत आणि 5 लाख बॉटल ऑर्डर कंपनीनं रिजेक्ट केलेल्या आहेत। दरम्यान एका फार्मा कंपनीनं लाकडाची भट्टी लावून उत्पादन सुरू ठेवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। तर या कंपनीमध्ये काय नेमकी सगळी भीषण अवस्था आहे त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। गॅस टंचाई अभावी हॉटेल्स बंद पडतायत, उद्योग बंद पडतायत, फार्मा कंपन्यांना मोठं नुकसान होतंय आणि त्यामुळे सगळीच जण आता पारंपरिक लाकडांकडे वळताना दिसत आहेत। अगदी संभाजीनगरच्या फार्मा कंपन्या सुद्धा आता लाकडं जाळून त्याचा काही फायदा होऊ शकतो का अशा पद्धतीचा एक एक्सपेरिमेंट, आपल्या भाषेत आपण त्याला जुगाड म्हणूया, तो करण्याचा ते प्रयत्न करतायत। एका फार्मा कंपनीत संभाजीनगरच्या अशा पद्धतीनं ही एक यंत्रणा बनवण्यात आलेली आहे आणि लाकडावर पेटणारं बॉयलर ते निर्माण करणार आहे आणि त्यातून कंपनीचं काम चालू शकतं का याचा तो एक प्रयोग ते करून बघणार आहेत। सर, कसं हे सगळं काम करणार आहात तुम्ही आणि गॅस टंचाई अभावी ही वेळ आली आता हे तर मांडण्याच केलं पाहिजे। असं आहे साहेब, आता हा आमचा गॅसचा बॉयलर आहे, हा पूर्णपणे बंद आहे कारण गॅस एकही सिलेंडर आमच्याकडे नाहीये। माझ्याकडे प्रचंड ऑर्डर पडलेले आहे, तसं तुम्ही आज बघितलं 11 लाख बाटल्याची ऑर्डर आहे। मला काहीतरी केलं पाहिजे, मग मी आता हे काल रात्री इथे तयार करून ह्या ठिकाणी हे बेसमेंट तयार केलं। हे लाकडी बॉयलर, याच्यात लाकडं टाकायचे आणि त्याच्यापासून ते स्टीम तयार करायची। म्हणून हे बॉयलर आम्ही अत्यंत अर्जंटपणे एकाकडे हे केलं, त्याच्यावर 11 लाख रुपये खर्च केले आणि ते लाकडावर चालणारं बॉयलर आम्ही या ठिकाणी इन्स्टॉल करायचा प्रयत्न करत आहोत। कारण आम्हाला कोणत्याही परिस्थितीत आतमध्ये जर स्टीम गेली नाही तर आम्ही कोणत्याही प्रकारचं औषध निर्माण करू शकत नाही। आता सध्या माझी लाईन पूर्णपणे बंद आहे आणि मला औषधाचा पुरवठा करावाच लागेल। खरं तर औषधासारख्या जीवनावश्यक वस्तूसाठी सरकारने तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे, परंतु आता हा इंटरनॅशनल प्रॉब्लेम असल्यामुळं मी यावर काय बोलणार। आम्ही फक्त याच्यातून काय मार्ग काढायचा आणि तुम्ही जसं म्हटले तसं काय जुगाड करून कंपनी चालवायची एवढंच आमच्या वर्कआउट होईल असं वाटतंय। 100% वर्कआउट होईल। हा अशा प्रकारचे बॉयलर आहेत आणि आम्ही हा प्रयत्न नक्की यशस्वी करू, देण्याचा प्रयत्न करू, पण याच्यावर आमचं सगळं काम चालणार नाही। त्याच्यामुळे आम्हाला बॉयलर हा गॅसचाच चालवावा लागेल आणि त्यासाठी आम्हाला गरज आहे की कोणत्याही परिस्थितीत जीवनावश्यक वस्तू समजून याच्यासाठी सेपरेट, जसं आपण जेवणासाठी घरगुती केलं तसं हे पण औषध सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। याचा परिणाम आज जरी जाणवत नसला तरी 8 दिवसांनी मार्केटमध्ये औषधी पुरवठा हा ठप्प झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं नक्की आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।